नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. सरसंघचालक मोहन भागवत शेगावात श्रींच्या चरणी. खामगाव येथे शनिवारी भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन. शिक्षक बदली घोटाळ्यात मोठा खुलासा. माहिती देणे टाळा, वरिष्ठांच्या तोंडी आदेशाने शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ. ऑटोमध्ये शाळकरी मुलांना कोंबून नेणे सुरूच. जनतेला हेल्मेट सक्ती, पोलिसांना हेल्मेट सक्तीचे काय? हेल्मेट सक्ती फक्त सामान्य अकोलेकरांना का? नगरसेवकांना का सोडले? अकोलेकरांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया. 50 वर्षाच्या औदुंबरावर कुऱ्हाड चालवणारा व्यापारी मोकाट. मनपाचा लाखाचा दंड. खदान पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज श्री क्षेत्र शेगाव येथे दाखल झाले असून त्यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या 2 दिवसीय दौऱ्याचा उत्साही वातावरणात प्रारंभ केला. शेगाव आणि खामगाव येथे आयोजित विविध सामाजिक व संघटनात्मक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. शेगाव येथील कार्यक्रमांचा श्री गणेशा करताना सरसंघचालकांनी सर्वप्रथम श्रींच्या चरणी माथा टेकून आशीर्वाद घेतले. मंदिरात आगमन होताच श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने दादासाहेब पाटील यांनी त्यांचे परंपरेनुसार स्वागत केले व भेट घेतली. समाधीचे दर्शन आणि आरती घेतल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत हे पुढील नियोजित कार्यक्रमांसाठी खामगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक स्वयंसेवक आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे. शनिवारी अमनोरा एस फाउंडेशन द्वारे संचालित आणि डॉक्टर परमपूज्य भय्यूजी महाराज प्रणित सद्गुरू दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टच्या सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेमध्ये नवीन सुविधांचे लोकार्पण होणार आहे. आश्रमशाळेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या नूतन बंदिस्त सभागृह आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा भव्य उद्घाटन सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव, राज्याचे कामगार मंत्री आकाश पुंडकर, आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके आदींची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रक म्हणून डॉक्टर आयुषी देशमुख अध्यक्ष सद्गुरू दत्त धार्मिक एवं परमार्थिक ट्रस्ट इंदूर आणि श्री अनिरुद्ध देशपांडे अध्यक्ष अमनोरा एस फाउंडेशन सिटी ग्रुप पुणे यांनी नागरिकांना व उपस्थितांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा परिषद शिक्षक बदली घोटाळ्यात अनेक तालुक्यात चौकशी समितीला माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. बदली घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून वरिष्ठांनी चौकशी समितीला माहिती देऊ नका असा तोंडी आदेश दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना तोंडी आदेश देणारे कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद अकोला येथील प्राथमिक शिक्षक संवर्ग 1 आणि संवर्ग 2च्या 2025 मधील ऑनलाईन बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचे त्रिस्तरीय चौकशी समितीच्या अहवालातून उघडकीस आले आहे. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला असून यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शिक्षणाधिकारी अरविंद मोहिरे यांच्या अध्यक्षतेखालील व त्रिस्तरीय समितीत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी तुषार जाधव आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत पवार यांचा समावेश होता. या समितीने जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकडी, पातूर आणि मूर्तिजापूर या 7ही तालुक्यातील संवर्ग 1 व 2च्या बदली प्रकरणांची सखोल चौकशी केली. शासन निर्णयानुसार प्रमाणपत्रांची तपासणी तालुकास्तरीय त्रिस्तरीय समितीने करणे अनिवार्य होते. बाळापूर, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या 4 तालुक्यांनीच इतिवृत्त सादर केले, पण अकोला, अकोट आणि बार्शीटाकडी या तालुक्यांनी अशी कोणतीही अंमलबजावणी केली नसल्याचे आढळले.
इतिवृत्त सादर केले नाही, तालुका स्तरावरील या अधिकाऱ्यांना कोणाचा पाठिंबा होता असा प्रश्न आता विचारला जात आहे. या सर्व प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट संबंध असल्याचे चित्र असून तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना चौकशी समितीला सहकार्य करू नका असा तोंडी आदेश दिला कोणी, अशी विचारणा होत आहे. अकोल्यात नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? जठारपेठ, अग्रेसन आणि जुना इन्कम टॅक्स चौकात शाळकरी मुलांची जीवघेणी ऑटो वाहतूक सुरू असूनही प्रशासनाची कारवाई शून्य आहे. तर दुसरीकडे SP ऑफिसचे कर्मचारीच विना हेल्मेट फिरत आहेत. अकोला शहरात वाहतूक पोलिसांचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. जठारपेठ चौक, अग्रेसन चौक आणि जुना इन्कम टॅक्स चौक यासारख्या मुख्य मार्गावरून दररोज क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांना कोंबून बेकायदेशीर ऑटो धावत आहेत. निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असतानाही या ओव्हरलोड आणि अवैध ऑटोंवर कोणतीही कारवाई होत नाही. दुसरीकडे सर्वसामान्यांवर हेल्मेट सक्तीची कडक कारवाई केली जात असताना स्वतः SP ऑफिसचे कर्मचारी विना हेल्मेट सर्रास गाड्या पळवताना दिसतात. कायद्याचे रक्षकच नियम धाब्यावर बसवत असतील तर सामान्य जनतेने काय शिकायचे? त्यामुळे या अवैध ऑटोंवर तातडीने कारवाई करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवण्याची मागणी जोर धरत आहे. 1 तारखेपासून अकोल्यात हेल्मेट सक्ती लागू झाली असून अकोलेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुरुवारी महापालिकेच्या सभेत नगरसेवक विना हेल्मेट पोहोचल्याने कारवाई फक्त सामान्य जनतेवरच का, असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत. अकोला शहरात 1 तारखेपासून प्रशासनाने हेल्मेट सक्ती लागू केली आहे. या निर्णयावर अकोलेकरांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात असताना गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सभेत उपस्थित नगरसेवक चक्क विना हेल्मेटच हजर राहिले होते. नियम बनवणारे आणि लोकप्रतिनिधी असलेल्या या नगरसेवकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाचा हा दुटप्पीपणा पाहून नागरिकांचा पारा चढला आहे. नियम फक्त सामान्य जनतेचा खिसा कापण्यासाठीच का? लोकप्रतिनिधींना कायद्याचे नियम लागू होत नाहीत का? असा संतप्त सवाल अकोलेकर विचारत आहेत. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी अकोलेकरांशी केलेली ही बातचीत. लोकप्रतिनिधी आपली काळजी करतात. प्रत्येक प्रभागाची एक त्यांना प्रभाग नेमून दिला असतो. तिथल्या प्रभागाची, तिथल्या नागरिकांची काळजी करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. पण त्या नियमांचं पालन फक्त नागरिकांनी करावं, नगरसेवकांनी नाही करावं का? नगरसेवकांनी करायलाच पाहिजे. कारण की ते जर ज्यावेळेस पुढाकार घेतील त्याच वेळेस आम जनता पुढाकार घेणार आहे. माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येकाला म्हणजे माझ्या सकट सर्वांना दंड व्हायला पाहिजे. आणि हेल्मेटची गरज अकोला शहरामध्ये अजिबात नाही. हेल्मेटची गरज आहे हायवेवर, जे आपल्या अकोल्याच्या बाहेर रस्ते जातात सर्व खेड्यापाड्याकडे, त्या रस्त्यां अजिबात बरोबर नाही आहे. जोही जाते तिथे तर आपल्या घरूनच जाते मिटिंगसाठी, तसा जात नाही. आता हे म्हणजे उळवाळू इथं झालं की बुवा आम्ही इथंच होतो ना, इथं आलो. तुम्ही कुठून कुठेही गेले तरी तुम्हाला हेल्मेट लावूनच जायला पाहिजे तिथे. पण मी काय म्हणतो, हे जे नियम असतात, हे जे ते फतवे काढतात, हे फक्त सर्वसामान्य लोकांसाठी असते, सर्वसामान्य जनतेसाठी असते. जे VIP मंडळी आहे, जे मोठमोठ्या पदावर आहे, तुम्ही सांगितलं आता नगरसेवक, पहा ना, साधा नगरसेवक जर नियमाचं उल्लंघन करत असेल, त्याच्यावर जर काही रिॲक्शन होत नसेल, त्याच्यावर काही दंड ठोठायला जात नसेल, तर याच्यावरून तुम्ही समजू शकता की सर्वसामान्य जनता याच्यात पिसली जाते. आम जनतेने रूल पाळायलाच पाहिजे. नगरसेवकांनी नाही पडायला पाहिजे. पाडेल त्यांनी पण पाडायला पाहिजे. नगरसेवक पाडतील तर आम जनता पाडेल, आम जनता पाडेल तर नगरसेवक पण पाडतील. सर्वांना रूल्स पाळायलाच पाहिजे. अतिशय योग्य आहे. पहिले सुरुवात त्यांच्यापासूनच व्हायला पाहिजे. ते करतील, त्यांचं अनुकरण लोक करतात. प्रशासन का सिर्फ एक ही है बोलना कि वो जो भी नियम लागू करती है वो सिर्फ जनता पे, खुद पर वो नियम लागू नहीं करती है. सबसे पहले प्रशासन का ये काम है कि जैसा कि खुद वो नियम अगर वो लागू करे कि हर जो नगर सेवक हो, महापौर हो, आमदार हो, जो भी मतलब इस क्षेत्र में है जो दायित्व उनको है, तो वो पहले सबसे पहले हेल्मेट का रूल फॉलो करे. जेव्हा कलेक्टर ऑफिसमध्ये मी गेलो तिथे हेल्मेट नव्हतं, मला पकडलं. तर मी त्यांना लायसन्स दाखवलं, सर म्हणजे अर्जंटमध्ये काम होतं, माझ्या डिक्कीमध्ये हेल्मेट आहे, मी घातलं नाही म्हणलं. पण म्हणलं हे बाकीचे लोक म्हणलं मोठे अधिकारी येतात, म्हणलं ह्यांना तुम्ही विचारलं का? ते म्हणतात आम्हाला काय ते शिकवू नका. मला काय बोलावं त्याच्याबद्दल? त्यांनी याचं उल्लंघन केलंच नाही पाहिजे. तुम्हाला वाटतं काल ट्रॅफिक पोलीस तिथे हजर राहायला पाहिजे होते? कोणत्या ठिकाणी? तिथं का? महानगरपालिका. नाही, जरूरत नाही ना. हे तर सर्वांसाठी एक रूल काढलेलाच आहे, तर ते सर्व काम सोडून तर तिथं राहतेनच नाही. दे हॅव मेड फुल बाय गिविंग द रोज. फुल देऊन फुल बनवलं तुम्ही. ते एकशे हेल्मेट दे ना.
1000 रुपये दंड करता 500 रुपये जाईल. आम जनतेने यासाठी नियमांचं पालन करावं, कारण की आम जनता जर नियमांचं पालन करेल तरच आपण या नगरसेवकांनाही समजवू शकू ना. नियमानुसार नियमांचं पालन तर सर्वांनीच करायला पाहिजे. आता जसं आमच्या न्यायालयाच्या समक्ष पोलिसांनी तिथे एक ट्रॅफिक पोलीसच उभी करून देतात आणि ते त्यांच्या एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ पण चालला की वकिलांना वगैरे लागू होत नाही का, तर वकील तर आम्ही सर्व पालन करतो आहे. तर त्यांनी त्या जे नगरसेवक आहेत तर त्यांनी पालन करायला पाहिजे. हे तर अद्यावृतच आहे, भारताचा कायदाच आहे, तो पालन करायला पाहिजे. त्यात काहीच हे नाही आहे. आणि ते जर पालन करत नसतील तर योग्य ती कारवाई ती जे ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे त्यांनी करावी. इव्हन म्हणजे शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यासाठी पण आहेत. मी भरपूरसे पाहिले आहे, पोलीस लोक वगैरे जे आहेत ते स्वतःच हेल्मेट घालत नाहीत, पण हे लोकांना चलन करत आहेत. उगाचच लोकांना तो त्रास देत आहेत. लोकप्रतिनिधींनी तर त्या नियमांचं पालन करणं खूप आवश्यक आहे, कारण त्यांनाच बघून साधारण नागरिक सामान्य जनता त्यांचंच अनुकरण करत राहते. त्यामुळं लोकप्रतिनिधी हे नेता लोकांना लीड करायचं काम करतात. त्यामुळे लिडरशिपच अगर त्या फॉलो करत नसेल रूल्सला तर काही अर्थ नाही मग त्याच्यातनी. त्या रूल्सला तर केराची टोपली दाखवू राहिले. अकोल्याचे लोकप्रतिनिधी जर नियमांचं पालन करत नसतील तर आम जनतेने नियमांचं पालन करावं का? योग्य ते असल्यास करायलाच पाहिजे. आम जनता करते तर त्यांना पण बंधनकारक आहे करणे. हो, अकोल्याचे लोकप्रतिनिधी जर नियमांचं पालन करत नसतील तर आम जनतेने नियमांचं पालन करावं का? हायपोथेटिकल क्वेश्चन आहे. केलंही पाहिजे, नाही पण केलं पाहिजे. पालन पण केलं पाहिजे, नाही पण केलं पाहिजे. हो, त्यांना जर अनुसरण केलं त्यांचं तर नाही करायला पाहिजे. पण आपण एक देशाचे एक रिस्पॉन्सिबल सिटिझन्स आहोत, म्हणून आपण आपली जबाबदारी फॉलो केली पाहिजे. अकोल्यातील सहकार नगरमध्ये 50 वर्ष जुने औदुंबराचे झाड अवैध बांधकामासाठी तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मनपाने 1 लाखाचा दंड ठोठावूनही तक्रारीनंतर 4 दिवसांनी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने वृक्षप्रेमींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अकोल्यातील सहकार नगर प्रभाग क्रमांक 15 मध्ये एका अवैध बांधकामासाठी तब्बल 50 वर्ष जुने औदुंबराचे झाड जेसीबीच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी वृक्षमित्र अजय गावंडे यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे विनापरवानगी वृक्षतोड केल्याप्रकरणी महानगरपालिकेने संबंधित व्यक्तींवर 1 लाख रुपयाचा दंडात्मक बडगा उगारला आहे. मात्र महापालिकेच्या या कारवाईनंतरही खदान पोलिसांनी अद्याप कोणतीही फौजदारी कारवाई केलेली नाही. तक्रार देऊन 4 दिवस उलटले तरी पोलिसांनी गुन्हा का नोंदवला नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि वृक्षप्रेमींकडून केली जात आहे. हे जे औदुंबराचं 50 वर्षाचं झाड आहे याची आपण तक्रार दिली आहे खदान पोलीस ठाण्यात. तर हे प्रकरण काय होतं? प्रकरण असं होतं की हे जे रौनक भीमजी यांनी यांचं घराचं बांधकाम सुरू आहे, त्यांच्या प्लॉटची हद्द अशी आहे इथपर्यंतच आहे आणि ह्या 2 लेआउट मिळून हा ओपन स्पेस आहे. हा गिळंकृत करण्यासाठी यांनी हे औदुंबराचं 50-60 वर्षाचं जुनं वृक्ष अगदी छाटून टाकला, तोडून टाकला. याच्यावर वास्तव्य असणारे पशुपक्षी हे बेघर झाले आणि हा अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी होता. आम्ही ट्रीटमेंट केली आणि त्याला वाचवलं. त्यानंतर यांना महानगरपालिकेने परवानगी नाकारली होती. यांची वास्तविक पाहता ही जागा यांची नाही, ओपन स्पेस आहे. त्यांना परवानगी नाकारल्यावरही यांनी हे तोडले. त्याची संबंधित मनपाकडे मी तक्रार 29/6 तक्रार केली. त्यांनी यांना 1 लाख रुपयाची काहीतरी नोटीस दिलेली आहे दंडाची. माझं म्हणणं असं आहे की यांच्यावर FIR दाखल करायला पाहिजे होता महानगरपालिकेने. महानगरपालिकेने ते न करता काहीतरी एक कागद यांना दिला. यांनी त्यांना हे मला दंड माफ करण्यात यावा असं पत्र दिलं. मी FIR करायसाठी 4 दिवसाआधी FIR ची नोंद करा म्हणून पोलीस स्टेशनला गेलो होतो. रिपोर्ट दिला, त्यांनी जवळ घेऊन ठेवली. आज 11 वाजता ते म्हणत या आम्ही FIR तुम्हाला कॉपी दिली. जर समजा त्यांनी FIR दाखल केला नाही, मी मान्य SP साहेबांकडे जाईल आणि SP साहेबांनी नाही म्हटलं तर मी मान्य कोर्टाकडे दाद मागेन. तर हे असं प्रकरण होतं रौनक भीमजे आणि यांचं. हे औदुंबराचं झाड आहे, हे गेल्या 50 वर्षापासून येते आहे. तर या झाडावर जे पशुपक्षी आहेत किंवा मुके पक्षी राहतात, तर मुख्य मुद्दा त्या प्रश्नाचा आहे, त्या पक्ष्यांचा आहे. अजय गावंडे यांनी उपस्थित केलेला. तर बघूया आपण पोलीस स्टेशनची भूमिका याच्यावर काय राहणार. प्रवीण वानखडेसोबत कॅमेरामॅन जुने त्यांच्या.
अकोला जिल्ह्यातील बोगस बियाणे प्रकरणाची पोलिसांकडून आता सखोल चौकशी केली जाणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाण्यांच्या प्रकरणातील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अकोला पोलिसांनी अखेर विशेष तपास पथक अर्थात SITची स्थापना केली आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने ही SIT गठीत करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची साखळी उलगडण्याचे आवाहन या पथकासमोर असणार आहे. अकोला जिल्ह्यात बोगस बियाणे प्रकरणाने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण केली आहे. या प्रकरणातील दाखल गुन्ह्याचा सखोल आणि योग्य पद्धतीने तपास करण्यासाठी अकोला पोलिसांकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या या SITचे प्रमुख अपर पोलीस अधीक्षक B. चंद्रकांत रेड्डी असणार आहेत. या पथकात पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच संबंधित गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा कृषी विभागातील अधिकाऱ्यांचीही तपासासाठी मदत घेतली जाणार आहे. 13 गुन्ह्याची चौकशी अकोला जिल्ह्यातील MIDC, कोतवाली, रामदासपेठ, तेल्हारा, अकोट शहर, मूर्तिजापूर शहर, बार्शी टाकळी, बाळापूर आणि पातूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोगस बियाणे प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. बियाणे अधिनियम आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत एकूण 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही प्रकरणे मोठ्या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि गुंतागुंतीच्या स्वरूपाची असल्याने शेतकऱ्यांशी संबंधित ही अत्यंत संवेदनशील प्रकरणे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संपूर्ण साखळीचा सखोल तपास करून ठराविक मुदतीत तपास पूर्ण करण्याचे निर्देश SITला देण्यात आले आहेत. तपासाच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्याचे काही प्रमाण होतं. याच्यामध्ये जे जिल्हा कृषी अधिकारी आहेत त्यांच्या तक्रारीवर आम्ही असे 14 गुन्हे दाखल झालेले आहे 12 कंपन्यांविरुद्ध वेगवेगळे पोलीस स्टेशनमध्ये. तर या गुन्ह्याच्या सखोल चौकशीसाठी आणि पूर्ण कोऑर्डिनेशनसाठी एक अकोला पोलीस दलाने एक SIT स्थापन केली आहे. SITचे अध्यक्ष ॲडिशनल SP चंद्रकांत रेड्डी राहणार. या SITमध्ये SDPO सिटी, SDPO अकोट, PI EOW, प्रोव्हिशनल DYSP, आमचा अजून एक PI आणि जिल्हा कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार. आणि SITचा मूल उद्देश हे आहे की जे काही बोगस बियाण्याचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये सखोल चौकशी व्हावी, एंडपर्यंत तपास व्यवस्थित प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. जे काही कंपनीज आहे ज्यांची चूक आहे त्याच्यावर कारवाई व्यवस्थित झाली पाहिजे आणि कोणती कंपनीने जास्त काही आमिष दाखवला आहे किंवा अनरिजनेबल असे प्रॉफिट्स दाखवून हे बियाण्याचा वाटा वगैरे केला आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई याच्यामध्ये होणार. तर हे पूर्ण SIT आपली चौकशी करून आम्हाला एक रिपोर्ट सादर करेल. जर तो आकडा टेंटेटिव्ह आपला जिल्ह्याचा जर आला तर आम्ही आग्रह धरू माननीय नामदार फुंडकर साहेब आले की अमरावतीच्या धर्तीवर अकोल्यातील शेतकऱ्यांना DPTC मार्फत नुकसान भरपाई देण्यात यावी. शासन स्तरावर बी आम्ही त्या शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी मदत मागण्यासाठी प्रयत्न करू आणि प्लस ज्या बदमाश कंपन्या आहेत त्यांच्यापासून त्या शेतकऱ्यांना न्याय देऊ. अन्यथा यांना पुढच्या वर्षी ब्लॅकलिस्ट करून यांचा माल महाराष्ट्रात येऊ देणार नाही. पहाटेच्या सुमारास सराफा दुकानाला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खरोटे आणि धनराज ज्वेलर्स या सराफा दुकानात पहाटे 4 वाजताच्या सुमारास ही चोरी झाली. शटरचे कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील दागिने लंपास केले. घटनास्थळी CCTV फुटेजची तपासणी केली असता जॅकेट घातलेले आणि चेहऱ्यावर पूर्ण मास्क लावलेले 3 संशयित आरोपी दुकानात शिरताना स्पष्ट दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस DB पथक आणि LCBची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून मागील व पुढील मार्गावरील CCTV फुटेजची बारकाईने पाहणी केली जात आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. याच रात्री शहरात किंवा आसपासच्या परिसरात इतर काही ठिकाणी चोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत असून पोलीस त्याबाबतही माहिती गोळा करत आहेत. चोरीला गेलेल्या एकूण मुद्देमालाचा हिशोब दुकानाचे मालक करत असून प्राथमिक मूल्यमापनानंतर चोरीस गेलेल्या एवजाची अधिकृत माहिती स्पष्ट होईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपींना लवकरच अटक करून या चोरीचा उलगडा केला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री साधारण पहाटे 4च्या जवळ धनराज ज्वेलर्स जे आहे आपल्या या ठिकाणी चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आपली टीम पोहोचली, ते CCTV वगैरे बघितले तर त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपी दिसत आहेत जे जॅकेट घालून आहेत, मास्क घातलेला आहे चेहऱ्यावर पूर्ण आणि कटरनी त्यांनी लॉक तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे.
तर आमच्या आता सध्या 2 टीम DBच्या काम करत आहे त्याच्यावर. एक बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज त्याच्यामध्ये दोन्ही बघतोय आपण, CCTV बघतोय. आणि रात्री अजून काही ठिकाणी प्रयत्न झालेला माहिती आहे, तर त्या ठिकाणची अपडेट घेतोय. फॉरेन्सिकची टीम आणि डॉग स्क्वॉड दोघंही घटनास्थळावर आलेले आहेत आणि जो टेक्निकल तपास आहे त्या पद्धतीने आम्ही पुढे प्रयत्न करतो आणि चोरी डिटेक्ट करण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल. तोजणीवाल लेआउट भागात महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अनधिकृत स्पोर्ट टर्फ आणि रेस्टॉरंटवर बुलडोझर चालवून अतिक्रमण हटवण्यात आले आहे. अकोला महानगरपालिकेच्या पूर्व क्षेत्रातील तोष्णीवाल लेआउट येथे बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने धडक कारवाई केली. स्थानिक नागरिकांकडून सातत्याने मिळणाऱ्या तक्रारीनंतर मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने थेट घटनास्थळी धाव घेत तेथील अनधिकृत स्पोर्ट टर्फ आणि रेस्टॉरंट पूर्णपणे निष्कासित केले. या मोहिमेत सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन अधिकारी चंद्रशेखर इंगडे, प्रवीण मिश्रा, राहुल राऊत आणि कनिष्ठ अभियंता अक्षय बोर्डे यांच्यासह मनपाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनपाच्या या धडक कारवाईमुळे शहरातील भूमाफिया आणि अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मिशन उडान अंतर्गत प्रशासनाने शाळा परिसरात मोठी कारवाई केली आहे. भांडपुरा व मार्केवाडी येथे छापेमारी करत लाखोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून शाळांच्या 200 मीटर परिसरात कडक बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मिशन उडान अंतर्गत प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या मोहिमेअंतर्गत भांडपुरा शाळा क्रमांक 2च्या परिसरातील सर्व बेकायदेशीर पान टपऱ्या हटवण्यात आल्या. तसेच मार्केवाडी येथील एका किराणा दुकानावर अचानक छापा टाकून छुप्या मार्गाने विक्री केला जाणारा लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त करण्यात आला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बाल न्याय कायदा आणि कोटपा नियमानुसार कोणत्याही शाळेच्या 200 मीटर परिसरात गुटखा, तंबाखू किंवा नशा आणणाऱ्या पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा स्पष्ट इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. व्यसनमुक्त तंबाखूमुक्त कॅम्पस या उपक्रमाच्या माध्यमातून माननीय SP सर श्री चांडक सर यांच्या मिशन उडान या संकल्पनेतून आम्ही जेवढ्या शाळा कॉलेजेस आहेत त्याच्या आसपासच्या 200 मीटरच्या परिसरामधील सर्व पानटपऱ्या जिथे तंबाखू, सुगंधित गुटखा वगैरे विकला जातो आज त्या हटवण्यात आलेल्या आहेत. भांडपुरा चौकातील मनपा उर्दू शाळा क्रमांक 2 आणि 3 या परिसरातील सर्व 6 ते 7 पानटपऱ्या आम्ही हटवून त्यांना इतरत्र पाठवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे खेडकर विद्यालय भागीरथ नगर येथे एका किराणा दुकानावर छापा टाकून त्यांच्याकडून तंबाखू आणि गुटखा जप्त केलेला आहे. फूड आणि ड्रग्ज या विभागाला पाचारण करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. वाशिमच्या मालेगावमध्ये चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. काल रात्री शहरातील 4 घरांना लक्ष्य करत हजारोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. दरम्यान याच परिसरात चड्डी गँग फिरत असल्याची चर्चा असून याचे काही CCTV फुटेज देखील समोर आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिमच्या मालेगाव शहरात केडी रोड आणि अंकलनगर परिसरात रात्री दरम्यान 4 घरांमध्ये चोरीची घटना घडली आहे. यामध्ये हजारोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. काही दिवसांपूर्वी संतोषी माता मंदिरा परिसरातील मोठी चोरी झाली होती. त्या चोरीचा अद्याप उलगडा लागला नव्हता, तर चोरट्यांनी धुमाकूळ घालत शहरातील आणखी 4 घरांना पुन्हा लक्ष्य केले आहे. दरम्यान काही संशयित फिरताना परिसरातील CCTV फुटेजमध्ये आढळले असून त्यामध्ये चड्डी परिधान केलेले 3 व्यक्ती दिसत आहे. ही फुटेज अंकलनगर परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सर्व घटना एकाच टोळीने केल्याची अधिकृत पुष्टी पोलिसांनी अद्याप केलेली नाही. मालेगाव शहरातील विविध भागांमध्ये सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक घटनांचे CCTV फुटेज समोर आले असले तरी अद्याप संबंधित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे मालेगाव पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण झाले असून या चोरट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे. रिसोड तालुक्यातील रिठदमधील FRP बंधाऱ्यात काडी कचरा, झाडांच्या फांद्या, लाकडे अडकल्याने पाण्याचा प्रवाह रोखला जात आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास गावात पुराचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जलसंधारण विभागाने याकडे लक्ष देऊन बंधाऱ्यात अडकलेला कचरा आणि लाकडे हटवावी अशी मागणी होत आहे.
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिठद येथील FRP बंधाऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या बंधाऱ्यांजवळ पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात काडी कचरा, झाडांच्या फांद्या आणि लाकडे अडकत असल्याने पाण्याचा प्रवाह रोखला जातो. त्यामुळे पाणी साचून गावात घुसण्याचा धोका निर्माण होत असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या बंधाऱ्यांवरील रस्ता हा गावकऱ्यांसाठी बाहेरगावी जाण्याचा सर्वात कमी अंतराचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतुकी धोकादायक बनते आणि नागरिकांना मोठा फेरा मारून प्रवास करावा लागतो. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी जलसंधारण विभाग, रिसोड यांनी तातडीने पाहणी करून बंधाऱ्याची उंची वाढवावी, तसेच अडकणारा काडी कचरा आणि लाकडे नियमितपणे हटवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. राज्यसभेत भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. कोळसा चोर, भ्रष्टाचारी आणि देशद्रोही कुठे मिळतात या त्यांच्या वादळी विधानाने सभागृहात एकच गदारोळ उडाला आणि वातावरण तापले. तर दुसरीकडे दिल्लीत लोकसभेत खासदार बळवंत वानखडे यांनी विविध मुद्दे उपस्थित करत वातावरण तापवले. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात अर्थात राज्यसभेत भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी 2014 पूर्वीच्या कारभाराचा पाढा वाचत काँग्रेसला थेट लक्ष केले. भ्रष्टाचारी, दहशतवादी, सैन्यविरोधी आणि देशद्रोही कुठे मिळतात असा घणाघाती सवाल त्यांनी उपस्थित केला. या विधानानंतर काँग्रेस खासदारांनी सभागृहात तीव्र आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी केली. 1400 मंडी इनाम मंडी से जोड़ी गई है. एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड खर्चा किया गया है. नहीं तो 2014 के पहले सर ऐसा कोई बच्चा बोल सकता था कि कोयला चोर कहाँ मिलेंगे, कांग्रेस के दफ्तर में भ्रष्टाचारी कहाँ मिलेंगे, सर बोला जाता था कि आतंकवादी कहाँ मिलेंगे, विषय पर बोलिए, देशद्रोही कहाँ मिलेंगे, सैन्य विरोधी कहाँ मिलेंगे, किसान विरोधी कहाँ मिलेंगे. इसलिए ट्रांसपेरेंट सरकार है, इसलिए मैं ये बिल को सपोर्ट करता हूँ. और सिर्फ इतना ही नहीं, किसानों का ही नहीं, तो सम्मान, सैनिकों का सम्मान बढ़ाने का काम भी मोदी जी ने किया है. 1 रैंक 1 पेंशन कितने सालों से था, 1 रैंक 1 पेंशन देने का काम मोदी जी ने किया है. तर सत्ताधाऱ्यांनीही प्रतिहल्ला चढवला. या गदारोळानंतर लोकसभेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनीही आक्रमक पवित्रा घेत घोषणा दिल्या. तसेच सिद्धिविनायक मंदिरातील चोरीचा मुद्दा आणि खासदार प्रियंका गांधी यांची उपस्थिती यामुळे संसदेतील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, देवाच्या दानातून चोऱ्या, गणपती बाप्पा मोरया, नावानी चोऱ्या. जो हमारा मुंबई में सिद्ध विनायक है, जो लोग श्रद्धालु है, वहाँ पर जो सारे पूरे देश में लोग जो है वो लोग श्रद्धालु, महाराष्ट्र में सिद्ध विनायक में चोरी हो गई. हाँ, सिद्ध विनायक मंदिर में बहुत बड़ा सिद्ध विनायक मंदिर है, उसमें चोरी हो रही. वो चोरी उनके भाजपा के सहकारी से हो रहा है. बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलातर्फे मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील शहीद भीम सैनिकांना दुचाकी रॅली काढून भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने बडनेरा शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समता चौक आणि अशोकनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहीदांना मानवंदना देण्यात आली. जय भीम आणि विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मुख्य मार्गावरून निघालेल्या या रॅलीचा समारोप सिद्धार्थ वाचनालयात झाला. याप्रसंगी बोलताना भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर यांनी नामांतर लढ्यातील शहीद भीम सैनिकांचा त्याग आणि इतिहास जिवंत ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला भंते नागसेन यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाशिम शहरात अवैधरित्या पिस्टल बाळगून मिरवणाऱ्या 3 जणांना वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत कारवाई केली आहे. आरोपीकडून 1 पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी लखन जाधव, रोशन खोडे, करण घुले या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रात्री दरम्यान वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की वाशिमच्या काटा रोडवर 3 युवक पिस्टल घेऊन फिरत आहे. माहितीच्या आधारे घटनास्थळी पाहणी केली असता पोलिसांना पाहून 3 संशयित युवक घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान पाठलाग करत तिघांना ताब्यात घेत झडती घेण्यात आली. झडतीमध्ये आरोपी लखन जाधव याच्या ताब्यातून 1 पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसे मिळून आली. या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने हे पिस्टल कुठून मिळविले, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास केला जात आहे. ही कारवाई सुधाकर आडे, वाशिम स्थानिक शाखेचे पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. सरसंघचालक मोहन भागवत शेगावात श्रींच्या चरणी. खामगाव येथे शनिवारी भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन. शिक्षक बदली घोटाळ्यात मोठा खुलासा. माहिती देणे टाळा, वरिष्ठांच्या तोंडी आदेशाने शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ. ऑटोमध्ये शाळकरी मुलांना कोंबून नेणे सुरूच. जनतेला हेल्मेट सक्ती, पोलिसांना हेल्मेट सक्तीचे काय? हेल्मेट सक्ती फक्त सामान्य अकोलेकरांना का? नगरसेवकांना का सोडले? अकोलेकरांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया. 50 वर्षाच्या औदुंबरावर कुऱ्हाड चालवणारा व्यापारी मोकाट. मनपाचा लाखाचा दंड. खदान पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.